ती शेवटची भेट आणि कायमची प्रेमकथा. त्या सकाळी आकाश थोडंसं उदास होतं. ढगांनी सूर्य झाकत होता. जसं काही आज काहीतरी वेगळं घडणार आहे याची त्याला जाणीव होती. आरव नेहमीसारखा वेळेआधी स्टेशनवर आला होता. हातात मोबाईल होता, पण त्याचं लक्ष स्क्रीनवर नव्हतं. ते तर प्लॅटफॉर्मच्या टोकाकडे लागलेलं होतं. ती येईल, आज नक्की येईल, हीच आशा त्याला तिथे थांबवून होती. अनया आरवच्या आयुष्यात आलेली सर्वात शांत पण सगळ्यात खोल भावना असलेली मुलगी. ती त्याला पहिल्यांदा कॉलेजच्या लायब्ररीत भेटली होती. शांतपणे पुस्तक शोधत असलेली, डोळ्यात काहीतरी न सांगता येणारी. आरवने चुकून तिचं पुस्तक खाली पाडलं आणि माफी मागताना तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या एका क्षणात काहीतरी बदललं होतं. ती हसली होती, अगदी हलकसं, पण तो हसरा क्षण आरवच्या मनात कायमचा कोरला गेला. त्या दिवसानंतर दोघांची भेट वाढत गेली. सुरुवातीला फक्त नोट्स, मग कॉफी आणि हळूहळू आयुष्याबद्दलच्या गोष्टी. अनया फार बोलकी नव्हती, पण ती जे काही बोलायची ते मनापासून. आरव मात्र तिच्या शांततेत हरवायचा. त्याला कळलंच नाही कधी ती त्याच्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा भाग बनली. पावसाळ्याच्या एका संध्याकाळी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसले असताना आरवने विचारलं होतं, अनया, तुला कधी भीती वाटत नाही का? कोणावर तरी इतकं अवलंबून होण्याची. ती थोडा वेळ शांत राहिली, मग म्हणाली, भीती वाटते, पण प्रेम केल्याशिवाय आयुष्य जगण्यात अर्थ काय? त्या एका वाक्यात आरवला त्याचं उत्तर मिळालं होतं. प्रेम वाढत गेलं, पण वास्तवही जवळ येत होतं. अनयाच्या घरची परिस्थिती वेगळी होती. तिच्या वडिलांना तिचं लग्न लवकर करायचं होतं. आरव साधा मुलगा होता, नोकरी शोधत होता. स्वप्न मोठी होती, पण हातात काहीच नव्हतं. ती सगळं जाणवत होती, पण तरीही ती त्याच्यावरच प्रेम करत होती. एक दिवस तिने त्याला बोलवलं नदीकाठी. संध्याकाळची थंड हवा, पाण्यावर पडणारी सूर्याची शेवटची किरण आणि तिचे भरलेले डोळे. आरव, मला जावं लागणार आहे, ती हळू आवाजात म्हणाली. कुठे? त्याचा आवाज थरथरला. लग्न ठरलंय माझं. त्या क्षणी आरवच्या पायाखालची जमीन सरकली. तो काहीच बोलू शकला नाही. डोळ्यात अश्रू होते, पण तो रडला नाही, कारण त्याला माहित होतं की निर्णय तिचा नव्हता. मला माफ कर, ती म्हणाली. मी लढू शकले नाही. तू माफी का मागतेस? आरव म्हणाला. प्रेम केलंस तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. त्या दिवशी दोघांनी फार बोललं नाही, फक्त एकमेकांच्या आठवणी मनात साठवत बसले. आज तोच दिवस होता. ही शेवटची भेट. ट्रेनचा हॉर्न वाजला. अनया समोर आली. पांढऱ्या रंगाचा साधा ड्रेस, ओठांवर हलकसं हसू आणि डोळ्यात न सांगता येणारी वेदना. आलास? आरव म्हणाला. तुला न भेटता जाऊ शकले असते का? ती हसत म्हणाली. दोघे थोडा वेळ शांत उभे राहिले. मग तिने त्याचा हात धरला. आयुष्य वेगळं झालं तरी आठवणी तुझ्याच असते, ती म्हणाली. तू आनंदी राहा, आरव म्हणाला. माझं प्रेम तुझ्यासोबत आहे. ट्रेन निघाली. ती आत बसली. खिडकीतून शेवटचा एकदा पाहिलं. आरव तिथेच उभा होता. ट्रेन दूर होती, पण प्रेम मागे राहिलं नव्हतं. ते दोघांच्या मनात कायमचं कोरलं गेलं होतं. काही प्रेमकथा एकत्र जगण्यासाठी नसतात, त्या फक्त मनात जपण्यासाठी असतात. आणि आरव अनयाचं प्रेम असंच कधी न संपणारं, मनात कायमचं राहणारं होतं.
तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओ